मानसशास्त्राच्या कथा. गोष्ट क्रमांक 48. राजा कृष्णदेवरायाच्या दरबारामध्ये एकदा एक जादूगार येतो. आपल्या जादूने तो अनेक गोष्टी साध्य करून दाखवतो. म्हणजे ससा गायब करणे, आणखीन काही गोष्टी अदृश्य करणे, काही गोष्टी दृश्य करणे, पाण्यापासून सोनं तयार करणे, अशा अनेक गोष्टी तो करून दाखवतो. आणि मग त्याला असा अहंकार असतो की माझ्यासारखी जादू कुणीच करू शकत नाही. तर मग तो सगळ्यांना आव्हान देतो की माझ्यासारखी जादू कोण करून दाखवेल किंवा माझ्यापेक्षा भारी जादू कोण करेल. तर मग तिथे तेनाली रामा येतो. तेनाली रामा त्यांना असं म्हणतो की मी तुमच्या पेक्षा चांगली जादू करून दाखवेल. पण पण अट एकच आहे की मी जी जादू डोळे मिटून करेल ती तुम्ही डोळे उघडे ठेवून करायची. तर या जादूगाराला वाटतं त्यात काय एवढं, डोळे मिटून जर हा करत असेल तर मी डोळे उघडे ठेवून काय वाटेल ते करून दाखवू शकेल. तर मग तेनाली रामा आचार्याला बोलवतो. आचारी येतो. त्याच्यानंतर तेनाली रामा आचार्याला काहीतरी करायला सांगतो. आचारी एक तिकटाची पूड घेऊन येतो. तेनाली रामा म्हणतो की आता मी जे करतोय ते तुम्ही मला डोळे उघडे ठेवून करून दाखवायचंय. जादूगाराला हे काहीच माहिती नसतं. जादूगार बघतो फक्त. त्यानंतर तेनाली रामा तिकटाची पूड आपल्या तोंडावर आणि डोळ्यांवर हे करून घेतो, अर्थात ते डोळे मिटून. त्याच्यानंतर तेनाली रामा शांतपणे जातो, स्वच्छ तोंड धुतो, आपली तिकटाची पावडर तोंडावरची झटकतो आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने डोळे उघडतो. अर्थातच तेनाली रामाला काही होत नाही. मग तेनाली रामा आता म्हणतो की तुम्ही ही जादू मला डोळे उघडे ठेवून करून दाखवा. मग तेव्हा जादूगाराला कळतं की काही गोष्टी आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या असतात, त्या आपण तशाच सांगायला पाहिजेत. आणि मग जादूगार म्हणतो तेनाली रामाला की क्षमा करा महाराज, माझी चूक झाली. मी फारच अहंकार केला होता आणि या अहंकाराच्या भरात कदाचित मी काही गोष्टी विसरलो असेल. त्या तुम्ही मला आठवण करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद. ही जादू काही मी करू शकत नाही, त्याबद्दल मला माफ करा. असं म्हणून तो जादूगार निघून जातो आणि राजा कृष्णदेवराय तेनाली रामाला भरपूर मोठं बक्षीस देतो. धन्यवाद.